बीडच्या परळीमधील कत्तलखाने बंद करण्याच्या मागणीसाठी नागरिकांचं उपोषण, महिलांचा उपोषणाला मोठा पाठिंबा। उपोषणामध्ये शहरातील महिला देखील मोठ्या संख्येने सहभागी। सांगलीच्या जतमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसचं आंदोलन, तसंच दुष्काळग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसचा आक्रमक। अकोला जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयामध्ये क्रांतिकारी शेतकरी संघटनेचं ठिय्या आंदोलन, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तात्काळ पीक जमा करण्याची संघटनेची मागणी। अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांचं आंदोलन, पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी आंदोलन, मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा। आमदार महेंद्र थोरवे यांच्या वक्तव्याविरोधात रायगडच्या रोहा इथं अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून निषेध आंदोलन, कार्यकर्त्यांनी थोरवेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत निषेध व्यक्त केला। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचं गोंदियाच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये धरणं आंदोलन, जुनी पेन्शन लागू करण्यात यावी ही मुख्य मागणी। राज्यामध्ये होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांविरोधात संतुलन महिला परिषद आक्रमक, या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी। पुण्यातील शिक्षण संचालनालयासमोर प्राध्यापक दिलीप टोंबे यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस, पूर्णवेळ वेतन निश्चितीच्या मागणीसाठी घंटा वाजवत आंदोलन। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैयाजी जोशी यांच्या वक्तव्याविरोधात सोलापुरात ठाकरे गटाचं आंदोलन, हाताला काळी पट्टी बांधून वक्तव्याचा निषेध, भैयाजी जोशी यांच्या विरोधामध्ये ठाकरे गटाची जोरदार घोषणाबाजी। धुळ्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून भैयाजी जोशी यांच्या वक्तव्याविरोधात आंदोलन, शहरातील झाशीची राणी पुतळा परिसरामध्ये आंदोलन करत निषेध नोंदवण्यात आला। छत्रपती संभाजीनगरला पिण्याच्या पाण्यासाठी तारीख पे तारीख, पाणी योजनेसाठी डेडलाईन आता 31 मार्च ऐवजी 30 एप्रिल, विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेतील बैठकीमध्ये नवीन मुदत। नाशिकच्या येवल्यामधील गावांमध्ये पाणी टंचाईच्या तीव्र झळा, पाण्यासाठी नागरिकांची भटकंती, गावागावात टँकर सुरू करावं, येवला पंचायत समितीकडे प्रस्ताव सादर। गेल्या 8 दिवसांपासून खराडी, वडगाव शेरी आणि विमाननगर परिसरामध्ये पाणी टंचाई, पाणी टंचाईमुळे नागरिक आक्रमक, तर काही ठिकाणी दूषित आणि कमी दाबानं पाणी पुरवठा। तुळजाभवानी मंदिरामध्ये दर्शनाला येताना तोकडे कपडे घालू नयेत, मंदिराची पाहणी केल्यानंतर संभाजीराजे छत्रपतींची मागणी, ड्रेस कोड लागू करण्यासाठी पुजारी मंडळाचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र। जालन्याच्या परतूरमध्ये महिला तहसीलदारावर वाळू माफियांचा हल्ला, तहसीलदार प्रतिभा गोरे यांची परतूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार, 7 जणांविरोधात गुन्हा दाखल, एकाला अटक। जालन्यामधील वाळू माफियांविरोधात प्रशासनाची कठोर कारवाई करू, तर अंबडमधील वाळू माफिया प्रल्हाद मरकड 9 महिन्यांसाठी तडीपार, गोदावरी नदीवरील अवैध वाळू प्रकरणी कारवाई। जळगावच्या वडोदा वन क्षेत्रामधील 16 जणांचं अतिक्रमण हटवलं, जेसीबीनं घरं जमीनदोस्त केली, वडोदा वन विभागाची कारवाई। अमरावती शहरामध्ये फुटपाथवरील अतिक्रमणांवर महापालिकेची मोठी कारवाई, फुटपाथवरील स्टॉलचे लोखंडी खोके महापालिकेनं हटवले, 22 खोक्यांवर कारवाई करून वाहतुकीचा अडथळा दूर केला। भंडाऱ्याच्या वरठीमध्ये दुचाकीला रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकची धडक, अपघातामध्ये 9 वर्षाच्या मुलीचा जागीच मृत्यू, तर दोघे गंभीर जखमी, पुलावरून होणारी भरधाव जड वाहतूक बंद करावी या मागणीसाठी ग्रामस्थांचं रास्ता रोको आंदोलन। बुलढाण्यामधील इसोली ग्रामपंचायतीमध्ये लाखोंचा भ्रष्टाचार झाल्याचा दावा, ग्रामस्थांना बोगस कर पावत्या दिल्याचा तक्रारदाराचा आरोप, चौकशी करून योग्य ती कारवाई करू, गटविकास अधिकाऱ्यांची माहिती। कोल्हापूरच्या मुरदुंडे मळा भागामध्ये पाणी टंचाईच्या झळा, संतप्त नागरिकांचा महापालिकेवर मोर्चा, वारंवार तक्रार करून देखील पालिकेचं दुर्लक्ष, पाणी टंचाईचा प्रश्न सोडवण्याची नागरिकांची मागणी। भंडारा बस स्थानकामधील प्रवाशांची संख्या घटली, एसटी बसची अनियमितता आणि स्थानकामधील असुविधांमुळे प्रवाशांचा हेरमोड, एसटी महामंडळाचे प्रवाशांच्या सुविधेकडे दुर्लक्ष। जालन्यातील कैलास बोराडेला चटके दिल्याच्या प्रकरणाला आता नवं वळण, कैलास बोराडेचा मद्यधुंद अवस्थेतील व्हिडिओ जरांगेंनी दाखवला, बोराडे मद्यधुंद आणि अर्धनग्न अवस्थेमध्ये मंदिरात गेल्याचा व्हिडिओ समोर। मंदिरासमोर माझ्या अंगात आलं होतं, जरांगेंनी समोर आणलेल्या व्हिडिओवर बोराडेचं स्पष्टीकरण, कैलास बोराडेचा मद्यधुंद अवस्थेतील व्हिडिओ जरांगेंनी दाखवला। जालन्यामधील कैलास बोराडे घटनेप्रकरणी आरोपी नवनाथ दौंडकडून तालुका प्रमुख पदाचा राजीनामा, नवनाथ दौंड हा ठाकरेंच्या शिवसेनेचा भोकरदन तालुका प्रमुख होता।
कैलास बोराडे मारहाण प्रकरणामधील आरोपी नवनाथ दौंडचा मारहाणीचा अजून एक व्हिडिओ समोर. पैशाच्या वादातून कुऱ्हाड घेऊन अंगावर धावत असल्याचा व्हिडिओ समोर. नंदुरबारमध्ये 2 समाजामध्ये तेढ निर्माण होईल असं आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल. 4 दिवसामध्ये 4 गुन्हे दाखल. पोलीस अधीक्षकांकडून आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा. कोल्हापूरच्या इचलकरंजी शहरामध्ये आरोग्य विभागामध्ये खळबळ. कर्मचाऱ्यांचा आर्थिक आणि मानसिक पिळवणूक होत असल्याचा आरोप. या संदर्भात शनिवारी आयुक्तांची महत्त्वाची बैठक. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आदर्श गाव हिवरे बाजारला भेट दिली. सरपंच पोपटराव पवार यांच्याकडून सपकाळांचं स्वागत. गावातील विकास कामांबाबत दोघांमध्ये चर्चा. बुलढाणा जिल्ह्यातील 23,000 लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द. प्रशासनाकडून लाडकी बहिणींच्या अर्जाची छाननी सध्या सुरू. नाशिक स्मार्ट सिटीच्या मागणीला काँग्रेस सेवा दलाचा विरोध. स्मार्ट सिटीची कुंभमेळा प्राधिकरणामध्ये विलिनीकरण करण्याची मागणीला काँग्रेस सेवा दलाचा विरोध. गडचिरोली जिल्ह्यामध्ये नवीन 10 वैद्यकीय अधिकारी 20 मार्चला रुजू होणार. जिल्हा परिषद आणि राज्य सरकारकडून वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती. अधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा दिलासा. रत्नागिरीमधील संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारणार. कसबा गावातील सरदेसाई वाडा स्मारकासाठी अधिग्रहित करणार. सोलापूरमध्ये शाळेमध्ये उशिरा येणाऱ्या मुख्याध्यापिकेला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना झापलं. महातपूर गावातील जिल्हा परिषद शाळेतील प्रकार. शिंदेंच्या शिवसेनेच्या महेश मोहळे, युवराज वसगडेकर यांनी शिक्षण विभागाकडे तक्रार केली. चंद्रपूर महापालिकेकडून यंदा 687 कोटी 18 लाखांचा अर्थसंकल्प सादर. मागील वर्षाच्या तुलनेमध्ये 72 कोटी 60 लाखांची वाढ. मोठ्या योजनांवर भर देत काटकसर आणि कर वसुलीचं टार्गेट. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी वैदेही रानडे यांची नियुक्ती. वैदेही रानडे 10 मार्चला पदभार स्वीकारणार. रस्ते विकास महामंडळाच्या सरव्यवस्थापकपदी सध्या कार्यरत. सांगलीच्या जतचे सुपुत्र संतोष राठोड यांना वीरमरण. लमानतांडा दरीबडची इथं अंत्यसंस्कार होणार. संतोष राठोड 16 वर्ष देशसेवेमध्ये कार्यरत होते. परभणीमध्ये 3 दिवसीय मराठवाडा विभागीय कृषी महोत्सव. शेतकरी, कृषी अभ्यासक मोठ्या संख्येनं हजेरी लावणार. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी राज्यामध्ये वर्षभरात 54 वसतिगृह सुरू. दरम्यान अजून 18 वसतिगृह येत्या जून अखेर सुरू होतील. मंत्री अतुल सावे यांची विधान परिषदेमध्ये माहिती. नांदेड जिल्ह्यामध्ये मका पीक काढणीला आता सुरुवात. उन्हाळ्यामध्ये जनावरांना चाऱ्याची सोय करण्यात शेतकरी व्यस्त. हिंगोलीमध्ये बदलत्या वातावरणामुळे आंब्याच्या मोहराला गळती. आंब्याच्या उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता. वाशीमधील एपीएमसी बाजारामध्ये इंदूरमधील बटाट्याची आवक बंद. आवक कमी झाल्यानं दरात वाढ. बटाट्याची 14 ते 16 रुपये प्रति किलोनं विक्री. दर पडल्यानं महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 5 ते 6 हजार कोटींचा फटका. सध्या सोयाबीनचे दर 3,900 रुपये क्विंटलपर्यंत खाली घसरले. अमरावतीमध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांची सीसीआयच्या ग्रेडरकडून फसवणूक. वजन करताना प्रति क्विंटल कापसामागे 2 किलो अतिरिक्त कापूस घेतल्याची तक्रार. कापूस उत्पादकांकडून कारवाईची मागणी. जळगावच्या बाजार समितीच्या आवारामध्ये हरभरा तुरीची यंदा प्रचंड आवक. मात्र चांगला भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांकडून तीव्र नाराजी. वाशिम जिल्ह्यामध्ये मागील वर्षी अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टरवरील सोयाबीनचं नुकसान. निवडणूक आचारसंहितेमुळे शेतकरी मदतीपासून वंचित. धाराशिवमध्ये पशुसंवर्धन विभागाकडून कोंबिंग ऑपरेशन. ढोकी इथं कावळ्यापाठोपाठ आता कोंबड्यांना देखील बर्ड फ्लूची लागण. आतापर्यंत 507 कोंबड्या नष्ट. अजूनही कोंबड्या नष्ट केल्या जाणार. पंढरपुरातील गुरसाळे रोडवर 147 किलोचा गांजा जप्त. तालुका पोलिसांची अवैध गांजाविरोधात मोठी कारवाई. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 75 लोकांचे हरवलेले मोबाईल शोधण्यामध्ये पोलिसांना यश. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत सायबर पोलिसांकडून मोबाईल हस्तगत. उमरेड नागपूर महामार्गावरील अपघातांमुळे नागरिकांकडून संताप. अपघातामुळे अनेकांचा मृत्यू. उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. नागपुरातील इलेक्ट्रिक बाईकच्या शोरूममधून इलेक्ट्रॉनिक साहित्य चोरीला. एका आरोपीला 5 पावली पोलिसांकडून अटक. साहित्य चोरी करण्यासाठी केलेलं वाहन देखील पोलिसांकडून जप्त.